मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये येणार। फडणवीसांच्या स्वागताची नागपूरमध्ये जय्यत तयारी। धरमपेठ परिसर पूर्ण भगवामय। देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरच्या त्रिकोणी पार्क परिसरात प्रत्येक घराला रोषणाई। फडणवीस त्रिकोणी पार्कचे रहिवासी। महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपूरच्या राजभवनात शपथविधी सोहळा पार पडेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त। उद्या भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। त्यांनी घेतलेला निर्णय सगळ्या आमदारांना मान्य असेल, दादा भुसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 1 राज्यमंत्री, 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। भाजप आमदार बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक। काही जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत, मात्र लॉबिंग करून सगळ्या गोष्टी मिळतात असं भाजपत होत नाही, लोणीकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारींचा भाजपला सल्ला। चारित्र्यहीन आमदाराला मंत्रिपद नको, संजय राठोड यांच्यावर किशोर तिवारींचा निशाणा। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार। त्याआधी ठाकरेंच्या उपस्थितीत अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी सगळ्या आमदारांच्या बैठकीचं आयोजन। बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक, तरीही आपण गप्प। यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा तिरस्कार करणारे आणि औरंगजेब प्रिय असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची गोष्ट करू नये। भाजपची एक्स पोस्टद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतायत। ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे बघितलंय, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात। डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात बोलू नये। भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरेंवर सडकून टीका। लोकसभेमध्ये मुस्लिम धार्जिणे भूमिकेचा त्यांना फायदा झाला, पण विधानसभेमध्ये झाला नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे आता भूमिका बदलतायत, संजय शिरसाट यांची टीका। उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणारे। भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही, भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं वक्तव्य। बांगलादेशी नागरिकांविरोधात उपाध्याय आक्रमक, पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना आवडेल का? सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा खोचक सवाल। भावनिक होऊन आमच्या आईनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं। कुटुंब म्हणून एकत्र असणं चांगलं, मात्र राजकीय दृष्टीने आम्ही वेगळे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होर्डिंग्स, महाराष्ट्राचे दादा असा अजित पवारांचा होर्डिंगवर उल्लेख। देशात संविधान सुरक्षित नाही तर दलित समाज कसा सुरक्षित राहणार? काँग्रेस नेते नितीन राऊतांचा सवाल। प्रत्येक वेळी पुतळ्याचा अपमान करणारे माथे फिरू कसे काय निघतात? राऊतांचं वक्तव्य। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। आधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3चा कार्यभारही सांभाळत होत्या। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या निवासस्थानी पालिकेकडून जंतुनाशक फवारणी। 16 तारखेपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे। ठाकरे गटाचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचं अपहरण, पोलिसांनी गस्त लावल्यामुळे अर्ध्या तासात कोडगिरे यांची सुटका। इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धाराशिव पोलीस अलर्ट मोडवर। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचं दृश्य सीसीटीव्हीत कैद। काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करतानाचा व्हिडिओतून समोर आलाय। आज राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह। आज सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दत्त मंदिरात दर्शनासाठी।
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। संध्याकाळी 5 वाजता दत्त मंदिरात जन्मकाळ सोहळा साजरा केला जाईल। तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने टिटवाळाजवळ तांत्रिक बिघाड। कर्जत ते कल्याण आणि कसारा ते कल्याण रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने। पश्चिम रेल्वे मार्गावरही उद्या सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फ्लॅट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 वरून कोणत्याही लोकल चालवल्या जाणार नाहीत। उद्या मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान ब्लॉक घेतला जाईल। हार्बर मार्गावर उद्या सीएसएमटी पनवेल दरम्यान ब्लॉक तसंच पनवेल ते ठाणे लोकल सेवाही रद्द राहतील। ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी विभागात विशेष लोकल धावणार। कुर्ला बस आगारातून बेस्टची वाहतूक पुन्हा सुरू। बेस्ट बस अपघातानंतर वाहतूक बंद करण्यात आली होती, त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना दिलासा। माझगाव डॉकला 250 वर्ष पूर्ण। उद्या माझगाव डॉक लिमिटेड चॅलेंज रनचं आयोजन। मॅरेथॉनसाठी दक्षिण मुंबईतील वाहतुकीत बदल। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। नरखेडमध्ये बंदची हाक दिली होती। जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी केली। मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पोलिसांची कारवाई। अंधेरी पूर्व भागात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई। वसई विरार पालिका परिसरात घनकचरा व्यवस्थापनाबाबत वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष, मनसेचा आरोप। संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून आणली। पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप। लाचखोर न्यायाधीशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळला। 5 लाखांची लाच घेताना न्यायाधीश धनंजय निकम जाळ्यात अडकले होते। जळगावमध्ये आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं। खासगीकरण बंद करण्याच्या घोषणा दिल्या। लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाला टाळं ठोकलं। चालू हंगामातील पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ। डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार। या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा। आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार। लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात नागरिकांना सर्व्हर डाऊनचा फटका। नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त। सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील रेशन वाटप बंद। आणखी 2 दिवस ई-पॉस मशीन बंद राहणार असल्याची शक्यता। रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांची माहिती। खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1000 रुपये जास्त दर देत असल्यानं केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या रांगा। सीसीआय प्रति क्विंटल 7521 रुपयांचा दर देते। नाशिकच्या लासल गावातून जम्मू काश्मीर राज्यामध्ये प्रथमच मक्याची निर्यात। पोल्ट्री खाद्यासाठी 2600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे 1,19,700 नोंदणीकृत लाभार्थी। योजनेसाठी आतापर्यंत 110 कोटींचा खर्च। निवडणुकीपूर्वी योजनेची घोषणा केली होती। नितेश कराळेंवर वर्ध्यातील पोलीस प्रशासन आणि सरकारच्या संगनमतानं खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल। या प्रकरणी खासदार भास्कर भगरे आणि अमोल कोल्हेंचं पोलीस महासंचालकांना पत्र। बीडमधील शिक्षक साजिद अली हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप। बालेपीर भागामध्ये 2019 मध्ये साजिद अली यांची हत्या करण्यात आली होती। अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या विदेशी नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई। नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून 16 नायजेरियन आरोपींना अटक। 12 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पालघर जिल्ह्यातील वाडामधील गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती। वाडा ग्रामीण रुग्णालयात कोणतेही उपचार न करता ठाण्याला पाठवल्याचा गर्भवतीच्या कुटुंबियांचा आरोप। जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली। 28 प्रवासी जखमी। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच सुरू होणार। या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकणार। लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती।
मुंबईच्या चेंबूरमधील अमरमहल भागातील सायकल आणि फर्निचर दुकानाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. कल्याणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. उपचाराअभावी घटनेच्या 2 महिन्यांनी तरुणाचा मृत्यू. वर्षभरामध्ये 18,800 नागरिकांना कुत्र्यांनी इजा पोहोचवली. पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांना इजा पोहोचवली. घोड्यानं केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये 16 ते 64 वयोगटातील 7 जण जखमी. घोडा मालकाचा तपास सुरू. भिवंडीच्या लोणारमध्ये बिबट्याचा थरार. 20 तासांच्या ऑपरेशननंतर बिबट्याला पकडण्यात यश. पॅरामाउंट गोदामात बिबट्या शिरला होता. गडचिरोलीमध्ये गेल्या 5 वर्षांपासून एकाही स्थानिक तरुणाचा नक्षलवादी चळवळीत प्रवेश नाही. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचं रक्षण फक्त संविधान करू शकतं. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर गिरधरचं वक्तव्य. संविधानावरच्या चर्चेवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 नंतर लोकसभेत उत्तर देणार. तसंच विरोधी पक्षनेता राहुल गांधीही चर्चेत सहभागी होणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती. शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला याचं तुम्हाला दुःख. देशासाठी जीव देऊ पण झुकणार नाही. सभापती धनखड यांचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी. सध्या दिल्लीमध्ये विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार. जम्मू बॉर्डर त्वरित खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचेही निर्देश दिले. समितीनं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचेही निर्देश दिले गेले. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस स्टेशनचे माजी पोलीस अधिकारी अभिजित मोंडोल यांना जामीन मंजूर. बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यासाठी सज्ज. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होणार. सरकारकडून पॅन 2.0 डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय. या प्रकल्पासाठी सरकारकडून 1435 कोटी खर्च. नवं पॅन कार्ड ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर असेल. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके 15 ते 17 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार. दिसानायके पहिल्याच भारतीय दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार. मोझांबिकमध्ये निवडणुकीनंतर विरोधकांचं आंदोलन. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईमध्ये 110 जणांचा मृत्यू. यामध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती. निवडणुकीमध्ये सत्तारूढ पक्षानं गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप. रात्र जेलमध्ये घालवल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची आज सुटका. पुष्पा 2च्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक झाली होती. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांजच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी. कार्यक्रमामध्ये 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको. दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेनं आपल्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली. राणी मुखर्जीच्या बहुचर्चित यशस्वी मर्दानी चित्रपटाचा 3रा भागही येणार. मर्दानी 3ची आदित्य चोप्रा यांनी घोषणा केली. अभिलाष मीनावाला चित्रपटाचं दिग्दर्शन करणार. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतला आज 3रा सामना ब्रिस्बेनमधल्या द गाबा मैदानामध्ये खेळवला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.